घेण्यासाठी तुकाराम महाराज जेव्हा दादांनो रावळात येतात, रावळात आल्यानंतर सज्जनांनो देव टक लावून बघत आहे, तुकाराम महाराज येतो म्हणताना मान खाली घालतात. इथं कीर्तनाला बसलात, मी तुमच्या पाया पडून सांगतो, आज सगळ्यात जास्त दादांनो देवाला दुःख आहे. महाराज देवाला दुःख आहे. जशी लेक असते ना, लेक माहेर सोडताना दादांनो तिला रड म्हणावं लागत नाही, तसं विटेवरल्या मालकाला सोडत असताना देहूच्या मालकाला रड म्हणावं लागलं नाही. मान खाली घालून तुकाराम महाराज रडतात. त्यावेळी जगाचा मालक म्हणतात, तुकाराम महाराज येताना तुमचा गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता हो, पण आता जाताना सुकलेल्या पाकळ्या कशा असतात सुकलेल्या, तसा चेहरा सुकलेला आहे. त्या टायमाला देवाकडं पाहून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज देवा खरं सांगू का, देवा खरं सांगू, हा आज तुझा निरोप घेताना माझी अवस्था कशी होती माहिती का, कन्या सासुऱ्याशी जाय आणि मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा आणि केव्हा भेटशी केशवा. आज माझी अवस्था देवा तशी झाली आहे. आणि येतो म्हणतात तरी तुकाराम महाराज तुम्ही येतो म्हणतात. येतो या शब्दाचा अर्थ होतो, येतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जाऊच नका ना. देव म्हणतोय जाऊच नका तुम्ही, कारण तुम्ही गेल्यानंतर या विटेवरल्या मालकाला विचारणार कोणी नाही. फक्त मला वारकरी आवडतात, कारण मी वारकऱ्याच्या प्रेमासाठी वैकुंठाचा त्याग करून इथं आलेलो आहे. फक्त तुमचं प्रेम घेण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही आल्यानंतर असं वाटतं ना, पंढरपूर गोकुळासारखं वाटतं. पण जेव्हा काला होतो, चंद्रभागेचा काला झाल्यानंतर सगळे वारकरी माझ्या भेटीला येतात ना, त्यावेळी सगळे जात असताना देव सज्जनानं रडल्याला दिसत नसतो, पण देवदादानं सगळे वारकरी जात असताना रडत असतो. हे डोक्यात ठेवा. कोणही देवाला बोला ना, तरी पण देवदादानं विठेवर उभा आहे. देहूच्या मालकाला म्हणतात, तुकाराम महाराज जायचंय जा, पण तुम्ही ह्या देवाला विचारा, तुमच्याशिवाय या पांडुरंगाला कोणी नाही बरं का. तू कोबराया आल्यावर गोकुळासारखं वाटलं, पण आज येतो म्हणतात असं वाटतंय की माझ्या अंतकरणातला प्राण मला सोडून चालला की काय. देवही रडत आहे आणि संत सुद्धा रडतात. याला म्हणायचं दादानो वारकरी, भक्तांच्या अंतकरणातला दादानो असणारा प्रेमाचा सागर आज देवाच्याही डोळ्यातून पाजरत आहे आणि एका भक्ताच्याही डोळ्यातून पाजरत आहे. विठ्ठल देवापुढं दादानो तुकाराम महाराज मान खाली घालून उभा आहेत. त्या टायमाला देव विचारतात, ही अवस्था त्यांच्या अंतकरणातली देवाच्या चरणावर व्यक्त केलेला हा अभंग सज्जनानो आचारसेवेसाठी निवडले. याचा विस्तार खूप मोठा आहे, पण तो विस्तार मला जमेल त्या वेळेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करीन, कारण 10 वाजून बरेच मिनटं झालेले आहेत. जेवढा अभाव जमेल, जेवढा वेळ जमेल तेवढा ॲडजस्ट मी करायचा प्रयत्न करीन. बघा तुम्ही सालाबाद प्रमाणे याही वर्षी दादानो श्रीराम नवमी व हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीस परमात्म्याच्याही कृपा आशीर्वादाने ज्ञानोबा तुकोबा सकळ संत मांदी या सर्वांच्याही शुभ आशीर्वादाने चालत आलेला दादानो दिव्य आणि भव्य अखंड हरिनाम सप्ताह. किती वर्ष झाले तर बरेच म्हणले महाराज 80च्या पुढं झाला असेल. कोणी म्हणलं महाराज अजून आम्हाला याचा अंत कळाला नाही. आता मला कसं सांगता येईल, पण चालत आलेला अखंड, ज्याच्यात खंडना नाही त्याचं नाव अखंड, असा हा असणारा दादानो समस्त गावकरी मंडळ इंदापूर या नगरीमध्ये साक्षात अवतरली. पंढरी या नेमाप्रमाणे मस्तपैकी साऊंड सिस्टीम आहे. बसण्याची एकदम सर्वांची व्यवस्था गोड केलेली आहे. आयोजक संयोजक असणाऱ्या समस्त गावकरी मंडळानं एकदम सुंदरपैकी दादानो ताल सुरामध्ये सर्व असणारी माझे गंधर्वासारखे गायनाचार्य मस्तपैकी हरिभक्त परायण अमोलजी महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. सचिन महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. हनुमंत महाराज तुम्हाला धन्यवाद. वसंत गुरुजी तुम्हाला धन्यवाद. सगळे टाळकरी, सगळ्याचे नाव घेत नाही तुमच्यासाठी मी 15 मिनटं नाही, पण तुमच्याविषयी प्रत्येक टाळकरी वारकऱ्यांच्या विषयी अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवतो. महाराज तुमचं नाव? सागरजी महाराज. पुन्हा हे सगळे असणारे बरं का.
दिव्य भव्य आहे तुमच्या म्हणजे मस्तक माझे पायावर या वारकरी संतांच्या. मस्तपैकी आमचे बाबा याच गावचे का? वा वा वा, मस्त पिठेचा स्वर धरतात एकदम सुंदरपैकी. आणि त्यातली त्यात दादानो, त्यांनाही दादानो लावून या मृदंग दोन्हीही वाघ असेत महाराज. नवीन नसतेत का ते घोरे? घोरे कळते ना नवीन घोरे ते म्हणतात ना पळवीत असते तर रेंजमध्ये येण्यासाठी. पण इतके गोड महाराज तुम्हाला भेटले बरं का इंदापूर भाविकांनो. नसता रामनवमी ते हनुमान जयंती ज्याला थाप टाकता येत नाही ते सुद्धा महाराज भेटत नाही. होय होय बाबा महाराज, अजिबात नाही. मी तुम्हाला एक सत्य सांगतो, पण गोड आहेत महाराज. एकदा मनातून टाळी वाजवा वागायसाठी. ज्यानं मनातून टाळी वाजविलं ना खरंच देव त्याचं कल्याण करेल. नसतं काय नाही, स्वतःचा हात आहे का शेजाऱ्याचा हात आहे ही बी माणसाला कळत नाही. एकदम सुंदरपैकी सर्वांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि मला ज्यांना कीर्तनाचं निमंत्रण दिलं, आमच्या कार्यक्रमाचे काय म्हणलं तुम्ही, सौजन्य आदरणीय आमचे कीर्तन सेवेचे यजमान श्री, कुठं गेलं रे माझं, श्री झालं असतं उलट सुलट, श्री अनिल मामा पारडे, प्रफुल्ल बाबासाहेब कदम, बरोबर आहे. या दोघाही भाविकांना मी धन्यवाद देतो. आणि अजून मजून मला जाणीव करून देणारे आमचे परममित्र हरिभक्त परायण कुठे गेले, ऋषिकेशजी महाराज. पुन्हा तुमची भेट झाली वैभवजी महाराज. मस्तपैकी गावातले तरुण तडफदार आहेत. स्वाभिमानी वारकरी संप्रदायामध्ये तरुणाची गरज आहे. त्या नेमाने सर्व गावातील तरुणांना मी धन्यवाद देतो. उपस्थितीमध्ये दादानो जानकर मंडळी, महाराज मंडळी असतील, टाळकरी मंडळी असतील, सर्वांनाही नारदाच्या गादीहून मनोभावे वंदन करतो. आणि पुनश्च दादानो यूट्यूब चॅनलचं नाव काय, पुण्यवाणी म्हणून यूट्यूब चॅनलवाले जे काही भाविक असतील, आमचे वैभव महाराज, आजचं तुमचं प्रवचन कॉल झालं का, वा वा, आपल्याच गावचे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आमची वाणी तुमच्या कानी गोड घालायचं काम करणारे साऊंड सिस्टीमवाले, तुम्हालाही धन्यवाद. अजून ह्याच्यात रस भरता आला तर भरा, नाही आला तर हाय ते बिघडू नका. एकदम सुंदर पैकी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या चालू प्रवासाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. असला तरी पण माया पुढे येणं जरा भारी वाटलं असतं. लाजत आहे, नवीन दिसतंय. आला मला वाटलं काय नवीन लग्न झालंय का काय. साऊंड सिस्टीम वाला म्हणजे आता मी बी महाराज आहे. मग मी जातो मंदिराच्या माग. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबरायाचा सज्जनानो अभंग आहे ना, अभंग मागणी पर आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. माणसानं दादानो देव उदार झाला तर माणसानं मागावा काय याचं सुद्धा नॉलेज लागतं. बरोबर आहे की नाही. कारण तुम्हाला सांगू का, तुमचं मन तुम्हाला पवित्र ठेवायचं असेल, तुमचं तन तुम्हाला पवित्र ठेवायचं असेल, तुमची श्रीमंती तुम्हाला पवित्र ठेवायची असेल, तर तुम्हाला दादानो एकच काम करावं लागेल, एकच काम करावं लागेल. फक्त देवाच्या चरणाचं दास्यत्व करावं लागेल. बाकीचं तुम्हाला जमणार नाही. कारण माझ्या कीर्तनात असेल, कुणाच्याही कीर्तनात असो, माणूस 3 प्रकारे दादानो दुःखी असतो महाराज. किती प्रकारे? 3 प्रकारे. कबीरजी महाराज याचा पुरावा देऊन बोलतात महाराज. इतका गोड पुरावा आहे, ज्याला जमेल त्या पुराव्याचं चिंतन करा. आपण त्या पुराव्यात कुठं उतरतो हे कीर्तनात बसल्या जागेवर फक्त त्याचं चिंतन करा. मी तुम्हाला फक्त रस्ता दाखवायचं काम करतो. बघा कबीर महाराज म्हणतात बरं का, सचिन महाराज कबीर महाराज काय म्हणतात बरं का.
तुमचं नाव नाही सांगितलं? योगेश महाराज. तुमचं? तेजेश महाराज. योगेश आणि तेजेश. नादच नाही वागायचा करायचा, पण तब्येती सांभाळा. हो, सगळ्यात महत्वाची तब्येत कशी पाहिजे? कुठं गेला तेव्हा या वाघासारखी पाहिजे. इकडून ठोका टाकला की इकडं निघलं पाहिजे. आणि दोघांचे लग्न नाहीत ना झाले? बरं आहे आपलं, लय चांगले. ज्यांचे लग्न झाले त्यांच्या बरगड्या उघड्या झाल्यात. काय चालू होतं आपलं? जमलं. हा, कबीर महाराज म्हणतात कि कोई मन दुखी कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी है राम के दास. कोई मनानं दुखी आहे महाराज. कीर्तनाला येऊन बसलं तरी थोबाड पसरून बसतो. असं वाटतं की घरी कुणी गेलंय का ह्याचं काय हरवलंय. कसं पाहिजे हो माणसाचा चेहरा? होय, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर काठेवरी ठेवूनिया, कर काठेवरी ठेवूनिया, कर काठेवरी विठेवर उभा आहे अमोलजी महाराज. पण त्याचं स्वरूप बघितल्यानंतर दादानो चांगल्या चांगल्याचं मन भरून येतं. याचं कारण दादानो देव विठेवरी उभा आहे. पण निस्ता उभा नाही, कर कठेवरी आहेत. आणि काय करतोय? त्याचं काम काय आहे? वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि महाराज तुम्हाला सांगू का महाराज, तुमचं जे मन आहे ना दादानो, हे मन फक्त तुम्ही भटकून देऊ नका महाराज. कीर्तनाला माणसं बसले तर दादानो कसा चेहरा पाहिजे महाराज. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. तुमची अवस्था इतकी झाली पाहिजे दादानो. तुम्हाला तर दादानो प्रत्येकाच्या अंतःकरणात देवच दिसावा, दुसरं कोणी. पाहिल्याबरोबर त्याचं मन भरावा. हो, लकी जीन लाल की मुस्कान महाराज.
है की नाही? छीन लिया मेरा भोला सा मन, राधा रमन प्यारे राधा रमन. देवानं प्रत्येक गोपिकांचं चित्त चोरलं महाराज. आपल्याकडं पाहिल्याबरोबर महाराज असं प्रसन्न वाटावं महाराज. पण काही पाहिले की दादा वाटतं ते पुन्हा येऊच नाही भेटीला. मनमोहन मुरलीवाला छान वाटलं महाराज. हो, कुब्जेशी रत झाला मनमोहन मुरलीवाला. आणि तुम्हाला सांगू का, याच्यातला पुरावा सांगतो महाराज. दिसायला बाई इद्रुक होती ती. कोण? कंसाची दासी. पण शहाणे माणसं तुम्ही कीर्तनाला बसलेली. महाराज दिसायला इद्रुक होती, ती एकही जाग्यावर सरळ नव्हती. झोपल्या तर नाहीत ना मावश्या? हो महाराज, दिसायला बरोबर नव्हती. ती कंसाची अतिप्रिय दासी, तिचं नाव होतं कुब्जा. वाकत चालली, पण देव काय म्हणतो बाबा, ए सुंदरी. लक्ष देऊ नाही का महाराज? ए सुंदरी, फक्त तुझ्या हाताने एकदा माझ्या मस्तकाला तू चंदन लाव, तुला सुगंधित केल्याशिवाय राहत नाही महाराज. काय देवाला आवडलं महाराज? बोला, काय आवडलं? आवड देवाची हायसा जो प्रकार. लक्ष द्या. मी विषय कोणचा मांडलाय याच्यावर लक्ष द्या. मी बोलतोय काय याच्यावर लक्ष द्या. मला बोलायचंय काय ह्याच्यावर बी लक्ष द्या. तुम्ही माझा वेळ खाऊ नका.
मला काय बोलायचे ते ध्यान देऊन ऐका महाराज. माझा विषय चालू आहे. तुमच्याकडे जर कोणी बघितलं तर त्यालाच समाधान वाटावा. तुम्ही दादानो माणसं बघू नका. माणसं काय करतात महाराज? सौंदर्य बघतात. माणसं सौंदर्य बघतात, पण सौंदर्याच्या माग काय हे बघत नाही. देवानं तिला विचारलं, ए सुंदरी, तू फक्त मला चंदन लाव. ती दादानो कंसाची दासी मनाला विचार करती, आतापर्यंत या नगरीत, मथुरा नगरीत मला कुबडीशिवाय कुणी बोललं नाही, माझी टिंगल केल्याशिवाय कुणीच बोललं नाही. मी चलत असले तर लोक 100 फुटाहून लांबून जात होते, कधी समाज माझ्या पशी आला नाही. पण जो मला सुंदरी म्हणतो, नेमकं तू कोण आहे महाराज? होता कोण माहिती तुम्हाला? राजस कुमार, मदनाचा पुतळा राजस कुमार. काय करू शकत नाही योगेश महाराज तू? वय काय करू शकत नाही. तो फक्त म्हणतो, तू फक्त तुझ्या बोटाने एकदा मस्तकाला चंदन लाव, तुझं तकदीर बदलल्याशिवाय राहणार नाही. काय बोलतोय देव महाराज? तिनं जर चंदन लावला कंसाच्या कपाळाला तर रात्रभर कंस सुखानं झोपत होता. देवाला चंदन लाव, देव म्हणतोय चंदन लाव, मी तुला सुंदर बनवतो. महाराज देवाला चंदन लावला, देवानं दादानो काय कृपा केली महाराज, काय कृपा केली. कुबजे शिरत झाला, मनमोहन मुरलीवाला. मी तुमच्या पाया पडून सांगतो, विषय चालू आहे. मन फक्त गंगेसारखं ठेवा. माणसात देव बघा. हो, लय डिजिटल कीर्तन केलं म्हणजे तो महाराज देव नाही. लय समाज हसवला म्हणजे तो महाराज काय आकाशातून टपकालाय का? मी तुमच्या पाया पडून सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये दादानो जिवंतपणे ज्ञानोबा, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपान काका यांच्या आई वडिलाला मध्यरात्रीला उघड्यावर लेकरं टाकून देहांत प्रायश्चित करावं लागलं, तरी पण समाजाला त्या लेकरांची दया आली नाही. इतका समाज दादानो खालच्या थराला येत असतो, डोक्यात ठेवा. पाया पडून सांगतो महाराज, ज्या दिवशी तुमचं मन पवित्र गंगेसारखं ठेवता त्या दिवशी दगडात नाही काय, हा कुठं बी तुमची नजर पडू द्या, साक्षात देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून कोई मन दुखी महाराज, कोई तन दुखी महाराज. कारण नसताना माणसाला शारीरिक ताप सुरू आहे महाराज. असा कोणचा कीर्तन आता बसलेले कीर्तनात कोण सुखी महाराज सांगा बरं? बऱ्याच जणांची लग्नच झाले नाही. तुमचं झालं नाही? बरं झालं. ज्याचं झालं ना त्यानं उद्या मारुतीला नारळ फोडायचं. नाही झालं नाही त्याचं बोलायला. पहिलं जाऊन हनुमानजीला एकच म्हणायचं, आता बधीर झालोय आणि तुझ्या दारात आलोया. तुला काय करायची ती ठर. बरेच वाग दादानो बुट घालून देवाला म्हणतात, आणली बायको तू तसाच राहा. तो म्हणतो येचील मायाकड. हे बी बुवा वाट पाहतोय ना, येचील मायाकड. महाराज संसार माणसाला सुखही देत नाही आणि संसार माणसाला दुःखही देत नाही. माणूस संसार डोक्यावर घेतो म्हणून त्याला दुःख दिसतंय. विठाला विठाला. म्हणून रोग निवृत्त तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. म्हणून तुका म्हणे पापे, जाती संताची जपे. तुमच्या डोक्यावरलं पाप नष्ट करायचं असेल, रोग दूर टाकायचा असेल तर तुम्हाला एकच काम करावं लागेल. सतत
तुम्हाला सांगतो, रोग निवृत्त ज्याला व्हायचं असेल ना तर दादानो त्यानं एकच काम करायचं. काय करायचं माहिती का? काय करायचं? एकच काम करायचं. नाशे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा. जीवनातली भीती जर नष्ट करायची असेल तर तुम्हाला दादानो एकच काम करावं लागेल, जागं राहावं लागेल. आणि माणसानं जागं कधी राहायचं? म्हातारपणात नाही महाराज. बरेच माणसं म्हातारे झाल्यावर मंदिराकडे येतात. इकडचं मला माहित नाही. हो, इकडे काय परमार्थ कसा चालतो मला माहित नाही, पण कीर्तनाला बसले त्याचा अर्थ ते परमार्थाच्या लायकीचे नसता. काही काही वेळेस काय होतं, कीर्तनकार टेजवर आल्यावर बरेच जण बोळातून बाहेर निघत येत. चला महाराज आले, चला कीर्तनाला. माणसाला बळ चला म्हणावांची पाळी येऊच नाही महाराज. चुकीचं काम करताना तुम्ही टाळा, पण हरी कीर्तन ऐकायला टाळू नका, कारण कलियुगा माझी करावे कीर्तन. जी साधन प्रक्रिया आहे तो म्हणजे फक्त देव आहे. म्हणून आयशियाशी शरण जावे, कुणालाही शरण जाऊ नका. ज्याला शरण जा, जो तुम्हाला दुःखातून बाजूला करतो का त्याला शरण जा. आणि दादानो शरण जाण्यासाठी साधू संतांनी दोनाकडेच बोट केले, एक तर देव आणि दुसरी गोष्ट संत. म्हणून माणसानं ह्या तीन असणाऱ्या गुणाला जर एकत्रित नसून ठेवायचं असेल मग ते तापत्रये विनाशाये श्रीकृष्णाय वयम नमः हे तन मन आणि धन पवित्र करावं असं वाटत असेल तर फक्त एकच करा, संताची संगत करा. हरिभक्ताची प्राप्ती होऊन जाईल दादा, आणि तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. हेच केलं तुकाराम महाराजांना. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. केला बरं संसार. तुकाराम महाराजानं संसार केला. महाराज संसार केला, पण संसाराच्या पुढं बोलत जा. हा पुण्य धर्म के संसारावर काय घातलं? पाणी घातलं. आणि पाणी घातलं कशासाठी घातलं? बस करून थकलो. म्हणजे जाणीव कळाली नाही का? केला संसार केला, पण संसारानं काय दिला? त्रास दिला. प्रमाण कमी द्या आता. संसारानं काय दिला? ताप दिला. कोणता ताप दिला? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. या तिन्ही तापानं गुंदळून गेलो. करावा काय प्रश्न पडला. घरात गेलं तर संपत्ती दिसती, बाहेर आलं तर समाजाचा त्रास आहे.
म्हणून काय करावं म्हणून प्रश्न पडला. एकच केलं दादानो, भामचंद्र डोंगर पकडला आणि तिथं जाऊन फक्त दादानो देवाचं नामचिंतन केलं. नामचिंतन का केलं? त्याची कृपा होण्यासाठी. एकदा कृपा जीवावर दादानो देवाची संतावर संताची जीवावर झाली, बस त्याला संसारात भटकण्याची गरज नाही. मग काय केलं दादानो? बाबाजी आपुले सांगितले मग नाम रामकृष्ण हरे ही परंपरा असल्यामुळं दादानो माझ्या संत तुकाराम महाराजांनी ती परंपरा टिकवली बरं का. आणि म्हणून टिकवली कोणत्या रूपानं दादानो? एकच रूपानं टिकवली दादानो, ती म्हणजे माझ्या पंढरपूरच्या मालकाची वारी नित्यनेमानं केली. आणि नित्यनेमाने वारी केल्यामुळं वारीचं फळ दादानो शेवटच्या उथर आधारात असतं बरं का. जेव्हा दादानो निघातात ना त्या टायमाला देवाच्या भेटीला जातात तुकाराम महाराज. आणि देव उदारतेने म्हणतो तुकाराम महाराज प्रत्येक वेळेस माझ्या भेटीला येतात पण खाली हातच जातात. पण आज मी तुम्हाला तसं जाऊन देणार नाही, आज मी तुम्हाला मोकळं सोडणार नाही. तुकाराम महाराज संताकडे दादानो तुकाराम महाराज संत होते, देवाचं कौतुक पाहत होते, ऐकत होते. देव म्हणायचे तुकाराम महाराज प्रत्येक ह्याला जातात खाली हातच गेलात, पण आज तुम्हाला काहीतरी मला मागावं लागेल. ऐका गड्या सज्जनानो, मी तुमच्या पाया पडून सांगतो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखात जगायचं असेल तर खरंच तुम्ही देवाला कधीच काही मागू नका मागू महाराज. काय देऊ शकत नाही महाराज तो, ज्यानं तुम्हाला माईच्या पोटात सांभाळत तू बाहेर आल्यावर सांभाळीत नाही असं थोडे होय. ज्यानं 9 महिने 9 दिवस तुमची दादानो इतकी सेवा केली महाराज, इतकी सेवा केली. कारण दादानो पोटामध्ये काही एशी नसती दादा, पोटामध्ये काय तुम्हाला बिस्लरीचं पाणी नसतंय दादा, पोटामध्ये दादानो सगळ्या गोष्टी असतात. पण दादानो त्या टायमाला फक्त त्याला एकच नलिका चालू असते ती लेकराला महाराज. आईचा आणि त्याचा प्राणी एक असतो महाराज. कीर्तनाला बसला डोके फ्रेश ठेवा, फ्रेश. आईच्या उदरातून बाहेर येतं का तवा दादानो आईचा आणि त्या लेकराचा प्राणाला काय करायचंय? तोडायचंय महाराज. तोडल्यानंतर दादानो आईही जगली पाहिजे आणि त्या लेकराचा श्वासही जगला पाहिजे. चित्र डोळ्यासमोर आणा. माणूस घडतो कसा बघा. त्या टायमाला दादानो ती काट केल्यानंतर इकडं लेकरू सुद्धा रडतं आणि इकडं आईही जिवंत राहते. करतं कोण हो हे? होय. तिने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंता आठवणी कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. जसे जसे आईच्या उदरात त्या लेकराची भूक वाढते दादानो तसं तसं आईच्या स्थानात दुधाचा साठा तयार केला जातो. करतं कोण दादानो? चिंतन केलंय? बरेच वाघ म्हणतात मी म्हणून सापताय, मी म्हणून घर चालतं. अरे हे मीपणा काढून टाक. पटलं नाही तर मरून बघ. कुणी रडत नाही तुझ्यासाठी, कुणी नाही रडत. वाघासारखं जगलं पाहिजे दादानो. आपण मेल्यानंतर लोकांना दादानो मातीला उपस्थिती द्यावा असं वागा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वाघ्या नावाचं कुत्र होतं दादा. पण वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळालं माझा राजा गेला. डोके फ्रेश करून ऐका दादानो. कुत्र्याला वाटलं वाघ्याला नावाच्या कुत्र्याला माझा राजा गेला. साऱ्या जनतेनं शिवाजी महाराजाला शेवटचा मुजरा केला. शिवाजी महाराजांची चिता पेटवल्या गेली. समाजाने नमस्कार केला. समाज आपल्या घरी गेला. पण वाघ्या नावाचं कुत्र घरी गेलं नाही. कारण शिवनेरी किल्ल्यावर जर माझा राजा जेवायला बसला तर दादानो उजव्या जर मांडीच्या शेजारी बसत होतं कोणतं तर वाघ्या नावाचं कुत्र बसत होतं. राजानं आदेश दिल्याबरोबर ताट येत होतं. राजा जेवायच्या आधी कुत्र्याला पहिला घास द्यायचे आणि कुत्र घास खाल्ल्यानंतर दादानो राजा जेवायचे. कारण शिवाजी महाराजाचा कुत्र्यावर विश्वास होता आणि कुत्र्याचा राजावर होता. माझा राजा गेला, आता वाघ्याला कुणी जवळ घेऊन जीव घालणार नाही. म्हणून दादानो जळत्या चितेमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्यानं माझ्या राजासाठी बलिदान दिलं महाराज.
जरा उशिरा कळतंय का इकडे? नाही, लेट करंट असला तर मी काय बोलतो हे कळलं पाहिजे. महाराज गेले महाराज दादानो, पण वाघासारखं दारू. मी कशामुळं बोललो माहिती का? आयुष्यात देवाला मागू नका महाराज, सगळं त्याला कळतंय महाराज. आणि मागितल्याने देव देतच नाही ना महाराज. होय, सांगा ना, कृष्ण सखा क्वचित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा पण विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिय. कधीच दादानं सुदामानं देवाला मागितलं नाही, कधीच नाही मागितलं. असं काय लिहिलंय महाराज एका गीतामध्ये, थांब द्या. क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं, आकर के देखो दशा ये हमारी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. आयुष्यात कधी नाही का भूक लगती है, प्यास लगती है, एक नैया ये जिंदगी उदास लगती है. काहीच मागितलं नाही, कळत नाही का देवाला? दरिद्री भोगायला लावली दादानो. का? सुदामाला माहित होतं दुर्वासाने दिलेला शाप आहे गुरु मातेला. तू घरातला अन्न असून मला लबाड बोलीस. जे अन्न घरातलं तुझ्याला देशील तो दरिद्री झाल्याशिवाय राहणार नाही. चणे ठेवले होते फुटाण्याचे, गुरुमातेनं मोळ्या घेऊन येते म्हणून सुदामा आणि कृष्ण, म्हणून तिनं घरातले चणे दादानं कृष्णासाठी ठेवले होते. पण महान ऋषीला तिनं चणे दिले नाहीत. जाताना ऋषीनं शाप दिला, घरातलं अन्न तुझं जीव बी माणूस खाईल, तो अखंड दरिद्री झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकिलं कुणी? माझ्या सुदामानं ऐकिलं. आणि सुदामानं मनात विचार केला, मला माझा बचपनचा मित्र भिकारी नाही, दरिद्री नाही पाहायचा, मला माझा कृष्ण राजा झालेला पाहायचा आहे. म्हणून गुरुमातेनं दिलेले फुटाणे दादानं देवाच्या गैरहाजरी स्वतः खाल्ले, म्हणून देवाला मुक्त केलं आणि तो स्वतः दरिद्री झाला. विठ्ठल देवासाठी दुःख वाटून घ्या, देवासाठी श्रीमंती वाटून घ्या, देवासाठी दुःखित पीडा वाटून घ्या. जो पीडा वाटून घेतो का, एक दिवस त्याचं दुःख निवृत्त करण्यासाठी देव उदार होतो. तसं आजचा विषय चालू आहे. देव म्हणतो तुकाराम महाराजाला मागा. तुकाराम महाराज म्हणतात द्यायचे देवा? हो. देताना देवा? हो. मागून तर पहा. मग द्यायचं असेल तर एकच काम करा, अभंगाचं प्रथम चरण. लक्ष द्या, अभंगाकडे पळायचं आता. टाइम थोडा राहिलाय. काय म्हणले तुकाराम महाराज? देवा द्यायचंच असेल तर एकच काम कर. काय? जन्मोजन्मी तुझं दास्यत्व दे. महाराज लोकाला दास्यत्व नको वाटतं ना महाराज. दास्यत्व या शब्दाचा अर्थ काय होतो? मालकाची सेवा इमानदारीनं करा. का मामा खोटे? ज्याच्या घरी तुम्ही काम करतात ना, इमानदारीनं करा. हे देवाला आवडतं. बैमानी करतात तर बैमानी जास्त दिवस टिकत नाही.
केली लंकेच्या रावणानं, पण रामानं उचलून आपटून मारला रावण. कुणी मारला? रामानं. महाराज, ज्या रावणाच्या बायकोला सुद्धा कळालं की माझा नवरा अमर आहे, माझ्या नवऱ्याला कोणी मारू शकत नाही, पण तिला जेव्हा कळालं 15 वर्षाच्या पोरानं माझा नवरा आपटू आपटू मारला, तिनं सैनिकाला विचारलं माझा नवरा कुणी मारला, तर सैनिकानं सांगितलं आईसाहेब समुद्राकडं तोंड केलेलं आहे ना, हा राजसुकुमार, हा त्या माणसानं तुमचा पती मारला. कसा मारला? आपटू आपटू मारला. कसा मारला? आपटू आपटू. बैमान असणाऱ्या माणसाची अवस्था आपटून नाही, तोंडावर पाडतो देव महाराज. हो, म्हणून सुखानं जीवन जगायचं असेल तर इमानदारीची सेवा करा. देवाकडे पाहून तुकाराम महाराज म्हणतात, एकच काम कर देवा, जन्मजन्मी तुझ्या चरणाचं दास्यत्व कर. तुकाराम महाराज, जन्म घेणं एवढं सोपं वाटतं का? नाही की गर्भीची आतना रे पुत्रा ऐका पुल्या कानी, येता जाता येणे पण ते संगती नाही रे कोणी. अरे माणसाच्या दादानो जन्म आणि मरणामध्ये दादानो काय होतं? दुःख आहे. आईच्या पोटात दुःख आहे, जन्म घेण्यासाठी दुःख आहे, जन्मना जाण्यासाठी दुःख आहे. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे क्षयनम, पुन्हा जन्म मरण पुन्हा. ह्यो फेरा चुकवायचा असेल तर देवा एकच काम कर, मला तुला डबल तुझं दास्यत्व करण्यासाठी मी ह्या सगळ्या फेरे भोगण्यासाठी तयार आहे. पण तुला काय करावं लागेल? तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावी आमाशी. आम्ही गर्भवासाचं सुद्धा दुःख भोगू, पण तुझं दास्यत्व आम्ही जन्मजन्मी करावा. ठीक आहे देवा, हे देऊन टाकलं म्हणले तुकाराम महाराज. दास्यत्व करावं, पण आमचं देवा दुसरं कडू असं आहे, दास्यत्व करायचंय पण वारकऱ्याच्या रूपात करायचं. ऐकून घ्या, मला काय करायचंय? दास्यत्व तुझं करायचंय, पण पंढरीचा वारकरी कुठल्या तरी रूपात येऊन दास्यत्व करायला काय कठीण आहे का? मग तुकाराम महाराजांनी वारकऱ्याचंच का दास्यत्व स्वीकारलं माहिती का? वारकरीन 12 भाकरी पार करी. हा बरं झालं. किती वारकरीची दादानू लोक काय करतात? टिंगल करतात वारकऱ्याची. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तनाला बसलात, माझी आई असेल, बहीण असेल, तरुण मित्रमंडळ असेल, वडीलधारी माणसं असेल, गुरुजन असेल, कीर्तनकार असेल, कुणीही असेल, साध्यातला साधा जरी टाळकरी असला तरी दादानो तू देवाला देवापेक्षा मोठं समजत असतो. टाळकऱ्याला ध्यानात ठेवा. महाराज
कारण खरं सांगू का, जो रात्रंदिवस त्याचं भजन करतो का दादा, देव त्याचा पाठीराख असतो, हे डोक्यात ठेवा. म्हणून पंढरीचा वारकऱ्याचं रूपच का मागितलं? कधीच पांडुरंगाच्या वारकऱ्याची टिंगल करू नका महाराज, नका महाराज. का? वारकरी देवाला सगळ्यात जवळचा आहे महाराज, ध्यानात ठेवा. मी कधी कधी विनोदानं दृष्टांत देत असतो महाराज. एक देवीचा भक्त होतो. मावशी येरमाळ्याची यात्रा कधी हो? काय येताना रस्त्यानं नुसतंच गाणीच वाजत होते पिकअप मध्ये. हो, आता देवीची यात्रा आली, म्हणलं वा वा वा, काय बाबा मावसून काय रुबा. महाराज गेले तिकडं, आता 4 दिवस आईस करून येते तिकडं. आले की लोकाला म्हणतात आम्ही येडेश्वरीला गेलतो, आम्ही येडेश्वरीला गेलतो. मावशी एकही गावातली मावशी सोडित नाही. ते देवीचं निघालं म्हणून सांगतो. राजाची देवी होती दादानो, राजा देवीचा भक्त होता. ते संपलं म्हणतंय ना, वजन कवर मारायचं. वाजून गेल्यात 11, मलाही कळतंय. विठाला विठाला 5 मिनिटं बाकी, पण 5 मिनिटात कसा बरोबर काम करतो, फक्त लक्ष देऊ नाही का. देवीचा भक्त होतो. देवी नकापासून केसापर्यंत सोन्याने लखलखीत होती दादानो. पण देवीची आरती राजा सकाळी सकाळी सुरू होती. दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी. देवीची आरती चालू होती दादानो. बराच समाज जमलेला होता. राजाच्या अंगावर सोळ्याचं मस्त वस्त्र परिधान केलेलं होतं. आरती हातात घेतलेली होती. आरती असा फिरवीत होता. वारकऱ्याला सकाळी सकाळी झोपेतून वारकरी उठला, एडवाकडं तोंड धुतलं, रामकृष्ण हरी जप सुरू केला, झाली त्याची आंघोळ. वारकरी सकाळी सकाळी दादानो काय करीत असतो माहिती का? 1-2 पैसा द्या की धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकरा. नेमकं राजाचंच घर भेटलं. राजाचं मस्त यात्रा चालू होता. वारकरी म्हणजे दादानो 12 बंडी घातलेली, गुडघ्यापर्यंत धोतर, कमरेला दादानो मस्तपैकी गमजा बांधलेला. एका बगलीमध्ये दादानो त्याचं काय असती, पिशवी असती. आणि त्या पिशवीला एक झेंडा असतो. आणि झेंड्याला दादानो, कारण तो महिन्याचा वारकरी असतो, त्याचं एकच काम असतं, आता पोटात पडली आग, कुणाला जाऊन मागावं म्हणून राजाच्या दारात जाऊन तो मोठ्या आवाजात म्हणला, जय हरी. महाराज आरतीच थांबली. राजानं रागात आरती पाहिली, कपडे फाटलेले आणि मस्त भरलेले कपडे पाहिले. राजानं दादानं जाऊन गचूर धरलं ना महाराज वारकऱ्याचं गचूर धरल्याबरोबर दादानं 1-2दा मागं पुढं केलं सागर महाराज. आणि काय म्हणला राजा, अरे भिकाऱ्या तू भिकारी, तुझा पांडुरंग भिकारी. महाराज अंगावरले कपडे फाटलेले होते. महाराज इमानदारीनं महिन्याची वारी करणारा होता वारकरी. राजानं गचूर सोडल्यानंतर दादानं वारकरी काय म्हणला, ए राजा, मला भिकारी म्हणला राग आला नाही, तू माझ्या पांडुरंगाला भिकारी म्हणलास? माहिती तुला, नकापासून केसापर्यंत सोन्याने लखलखीत असणारी ही तुझी देवी माझ्या विटेवरल्या मालकाचं अंगण झाडायला, माहिती तुला? आता का राजाला गुदगुले नसते का झाल्या? राजा म्हणला, हो हो, नकापासून केसापर्यंत लखलखीत असणारी ही देवी का माझ्या पांडुरंगाचं राऊळ झाडायला आहे. आणि तुला माहिती का, निस्ती सोनं तिच्या अंगावर आहे, माझ्या पांडुरंगाचं अख्खं नगर सोन्याचं आहे. राजा महाराज म्हणला, नक्की दाखवणार? म्हणला दाखवणार. आणि नाही दाखवलं म्हणला गळ्यातल्या 2 तुळशीच्या माळा तोडून टाकणार. होय, किती रुपयाच्या माळा? 2-2 रुपयाच्या माळा. राजा म्हणला नक्की दा, हो हो. आणि नाही दाखवलं मला माळा तोडणार आणि तुझ्या दास्यत्व स्वीकारणार. निघाले ना महाराज. अर्ध्या वाटात आले, वारकरी लागला रडायला. वारकरी रडायला लागल्यावर राजानं काय करायचं, कोपर मारायचा. रडून जिरू नको, पंढरपूर सोन्याचं माझी देवी दाखवणार. तुम्हाला सांगू का, हे कोपर माळीत होतं तेव्हा राजा, तो वारकरी रडत होता. का रडत होता माहिती का तुम्हाला? महाराज तू देवाला म्हणला, देवा माझं 10 वर्षाचं वय होतं तेव्हापासून तुझी इमानदारीनं वारी महिन्याची केली. आता माझं 60 वर्ष चालू झालंय, 50 वर्ष गेली. 50 वर्ष इमानदारीनं वारी केली देवा. पण
एक सुतुळीचा तोडा देखील मी तुला कधीच मागितला नाही. मी माझ्यासाठी मागत नाही देवा, हे तुला भिकारी मानतय. फक्त एकदा याची देवी तुझ्या दारात झाडू घेऊन उभा कर आणि ह्याला एकदा तुझं नगर सोन्याचं दाखव, जेणेकरून माझं कल्याण होईल. नसता काय नाही, मला मग तुझं भजन सोडावं लागेल आणि याचं दास्य तुझी करावं लागेल. मला देव असा कसा होऊन देईल. जेव्हा जवळ गेले दादानो गेल्याबरोबर पहिलं पंढरपुरातलं दादानो देवाचा कळस दिसल्याबरोबर वारकरी म्हणतो, राजा जळजळीत सोन सळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. एवढं पाहिल्याबरोबर दारात गेले, महाद्वारात गेले. राजानं देवी बघितली, देवीनं राजा बघितला. देवी राजाला म्हणणार होती, इकडं कुणीकडं राजा. राजा म्हणला, आई साहेब तुम्ही इकडं कसं काय. ती म्हणली, काकड्याला लोक येतात ना वारकरी. हा, मला त्याच्या आधी उठून पहिलं इथलं सगळं झाडून घ्यावं लागतं महाराज. अख्खं सोन्याचं नगर बघितलं. डसा डसा वारकरी रडत होता. रडणाऱ्या वारकऱ्याला राजा म्हणतो, राजा वारकरी दादा, पांडुरंगानं तुमची इच्छा पूर्ण केली, आता का रडतात. वारकरी मला खरं सांगू का राजा, हा चिखला माती शिवाय मी पंढरपुरात कधीच सोनं बघितलं नव्हतं. मराठी कळती का. कधीच बघितलं नाही. पण 50 वर्षे झालं माझा परमार्थ चालू. पण 50 वर्षाची केलेल्या क्रांतीची पावती मात्र आज माझ्या भगवंतानी पूर्ण केली महाराज. म्हणून वारकऱ्याची कधी टिंगल करू नका. दिसायला माझे वैष्णव भगवंताचे देव, भगवंताचे वैष्णव भोळे भक्त आहेत, पण दादानो त्यांना जर दादानो हातात घेतलेल्या पताका जर उलट्या केल्या तर ह्या देशातली कुठलीच ताकद महाराज रोखू शकत नाही. हे डोक्यात ठेवा. कुठलीच ताकद नाही. इतकी ताकद आहे माझ्या वारकरी संप्रदायात. एका भारत एकीकडे होऊ द्या आणि माझे गळ्यात तुळशीची माळ घातलेले वारकरी एकीकडे होऊ द्या. महाराज माझ्या विटेवरल्या मालकाला जेवढा इमानदारीनं भजन करणाऱ्या वारकऱ्यावर विश्वास आहे तेवढ्या या जगातल्या कुठल्या श्रीमंतीवर विश्वास नाही. म्हणून मी पुरावा दिलाय, पताका फक्त उलटा करू द्या वारकऱ्यानं दादानो. माझ्या ज्ञानोबा आणि तुकोबाच्या दिंडीत चालणाऱ्या ध्वज फडकणाऱ्या वारकऱ्यानं या जगातली कुठली ताकद त्यांना अडवू शकत नाही महाराज. पाया पडून सांगतो, पंढरीचा वारकरी वारी चुकोन देहारी, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतासंग प्रेमाचा कल्लोळ आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात दादानो, शेवटी म्हणतात देवा द्यायचंच ना, एकच काम कर, चंद्रभागेचं स्नान आणि दादानो तुका मागे हेची दान. हात वर घ्या. ज्याला हात असतील त्यानं वर घ्यायचे, नसतील त्यानं काही टेन्शन घ्यायचं नाही. मनातून विठ्ठल विठ्ठल म्हणा. शूटिंगवाल्यानं मस्त कॅमेरा फिरवायचा, मस्त बसलेत वाघ. काय नाही, आता जायचं घरी ना आराम करायचा आहे की नाही. उद्या काल्याला यायचा. सोर लावा दादा, मस्त सोर लावायचा. टिपू द्या मला थोडा. हा बाबा. मेरो राधा रमन गिरधारी. अजून की कोणती धारल्या. मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. ताले ताला वाह ताल करी. शाबाश. इपो इपो. मेरो नादा रमन
प्रेमानं आनंदानं टाळीचा आनंद घ्या. रोग होत नाही रोग. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बन ताली ताली. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बन मारी. मेरो राधा रमण गिरिधारी ताली 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 ताली. कुमारी विठोबार कुमार जय विठोबार कुमार तारे विठोबार कुमार धरा धरा विठोबार कुमार